श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत पुलाव कसं बनवायचा ते। तर सर्वात प्रथम मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे पुलाव बनवण्यासाठी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 1 जग पाणी घेतलेलं आहे। तांदूळ बॉईल करून घ्यायचा आहे फक्त 15 मिनिटं। पाणी गरम झालेलं आहे, यामध्ये तांदूळ टाकून घेऊ। त्यानंतर चवीनुसार 1 चम्मच मीठ आणि थोडंसं यामध्ये ऑइल टाकायचं आहे, अर्धा चम्मच। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता इथं तांदूळ शिजेपर्यंत आपण साहित्य बघणार आहोत पुलाव बनवण्यासाठी। आता हे सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत। बटाटा, गाजर, शिमला मिर्च, फुलकोबी, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट। आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकता पुलाव बनवण्यासाठी। आता इथं मी पुलावसाठी खडे मसाले पण घेतलेले आहे। मोहरी, तेजपत्ता, मिरे, 1 चक्रफूल, दालचिनी आणि थोडेसे जिरे। आता हे तांदूळ शिजलेले आहेत, आपण याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथं मी 2 चम्मच ऑइल घेतलेला आहे पुलावसाठी। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचा आहे। इथं मोहरी तडतडत आहे। मोहरी तडतडली ना, त्यानंतर तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल आणि मिरे आणि जिरे हे दोन्ही पण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा यामध्ये। आता हा कांदा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, हलकासा असा। त्यानंतर सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि 10 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायचं आहे। मीठ 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच। आता इथं तुम्ही हिरवी मिरची टाकलं तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणखी 2 मिनिटं। यामध्ये शिजवलेलं राईस टाकून घ्यायचं आहे असं। आता हे 10 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे मंद आचेवरती आणि व्यवस्थित मिक्स करून पण घ्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहेत, गॅस बंद करून घेऊ। पुलाव तयार झालेला आहे, यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आता हे पुलाव तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मजेत राहा। बाय बाय।